नवीन ITR आणि जीएसटीचा अपडेट आलेला आहे. सगळ्यांना प्रश्न असतील की काय अपडेट आहे, सामान्य नॉर्मल माणसांसाठी काय आहे, शेतकऱ्यांसाठी काय आहे, कशाचा ते टॅक्स ॲप्लिकेबल आहे. या व्हिडिओमध्ये सगळं काही तुम्हाला समजणार आहे. पुढे पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जीएसटी असेल, बँकिंग ट्रान्झॅक्शन असेल, कुठल्याही इन्फॉर्मेशनसाठी लेटेस्ट अपडेट तुम्हाला नक्कीच कळत राहतील. सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नियम आलेला आहे ITRचा असेल, गुगल पे, फोनपे जर तुम्ही यूज करत असाल, ITR मध्ये तुम्ही ॲप्लिकेबल आहात का, हे 100 प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कॅशवरती किती जीएसटी आहे, UPI ट्रान्झॅक्शन किती जीएसटी आहे, काय लिमिट्स आहेत, ते सगळं काही सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप सांगायचं झालं तर पहिल्यांदा तुम्ही जर अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट करायला जात असाल तर 10 लाखाच्या वरती जर कॅश एका वर्षात तुम्ही डिपॉझिट करतात तर तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये आहात. तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. त्यामुळे तुमचे प्रूफ ऑथेंटिकेट असणं जरुरी आहे. जर नसतील तर तुम्हाला त्याच्या पेनल्टीसोबत टॅक्स भरायला लागेल. त्याचसोबत तुम्हाला तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन, जसं कर्नाटकमध्ये 1,63 लाखचे ट्रान्झॅक्शन्स एका भाजीपाला विक्रेत्याने केले होते. त्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. पूर्ण त्याच्याकडे जर प्रूफ नसतील तर आता त्याचं ऑडिट चालू आहे. त्याला GST भरायला लागेल. नॉर्मल आता जे शेती उत्पन्न करणारे आहेत, भाजीपाला विकणारे जे शेतकरी आहेत, UPIवर आपल्याला घ्यायची सवय लागले तर एका सर्टन अमाऊंट नंतर जर तुमचं GST रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. त्यामुळे योग्य प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन्स करून, जर तुम्ही GST रजिस्ट्रेशन केलं नसेल तर जास्त ट्रान्झॅक्शन होत असेल तर करून घ्या. कारण योग्य प्रकारे जर तुम्ही कॅल्क्युलेट नाही केलं तर तुम्हाला नोटीस आल्यानंतर त्याचा डबल इन्कम टॅक्स भरायला लागू शकतो. UPI ट्रान्झॅक्शन्समध्ये 50,000पर्यंतची मर्यादा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही करत असाल तर त्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला द्यायला लागेल, जे आजकाल आपण आपल्या मित्राकडून घेतो किंवा पाहुण्यांकडून घेतो आणि आपल्याला माहिती नाही की आपण UPIने किती पैसे घेतो. पण आता नवीन नियमानुसार तुम्हाला त्या सगळ्यांचा हिशोब देणं हा सरकारनं ऑथेंटिकेट मानला जाणार नाही जर तुमच्याकडे प्रूफ नसतील तर. त्याचा टॅक्स स्लॅबमध्ये इन्क्लूड होईल. त्याचसोबत जर तुम्ही FD करत असाल आणि 10 लाखाच्या वरती जर FD केली, तुमचा ITR जर 10 लाखाचा नसेल आणि तुमची FD 10 लाखाची असेल तर तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायला लागेल, त्याचे प्रूफ द्यायला लागेल किती इन्कम आले कुठून. त्याचसोबत जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करत असाल आणि महिन्याच्या काट्याला, वर्षाच्या काट्याला जर तुम्ही 10 लाखाचं क्रेडिट कार्ड यूज केलं आहे, त्याचं पेमेंट्स करताय, तर त्याच्या 10 लाखाच्या वरती जर पेमेंट्स केले तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. आणि 1 लाख रुपयाच्या वरती जर क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही कॅशमध्ये भरलात तर तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल कॅशमध्ये का भरलं त्याचं जस्टिफिकेशन देणं हे ॲज पर द न्यू रूल्स ॲप्लिकेबल आहे. तर सर्वांना तुम्ही जे काही आता करताय, तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, GST डिपार्टमेंट यांची नजर असणार आहे. तर करते वेळेस पूर्ण ट्रान्झॅक्शन्स तुम्ही ऑथेंटिकेट नसाल, तुमच्याकडे GST नसेल, तुम्ही जर GSTमध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून घ्या. जर केलं नसेल तर त्याचे प्रूफ्स घेऊन तयार राहा, कारण तुम्हाला कधीही नोटीस येऊ शकते. हे नवीन अपडेट्स आहेत.